युट्यूबला आहे. अक्काची परवा हेब्बाळकर मॅडमने दिलेली साडी हळदी कुंकूला आवडले, देऊन टाकतो, घेऊन जाऊन देत. अक्का खुश. सप्तमीपर्यंत होणाऱ्या हळदी कुंकू किंवा अजून काही घरी कार्यक्रम असतील तर काही गिफ्ट खरेदी करायची असेल तर इथे करायची. चला मी दाखवते की कुठं खरेदी करायची. नमस्कार, मी नैना. माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. घरची सर्व कामं आवरून मी आणि साहेब चाललोय बेळगावला. माझी घरची थोडीशी खरेदी आहे त्यासाठी आम्ही बेळगावमध्ये पांगुळ गल्लीमध्ये आलेलो आहोत. पांगुळ गल्लीत तुम्हाला अशी अनेक दुकानं भेटतील, तर आम्ही आलो आहोत या दुकानमध्ये. खूप छान वस्तू इथं भेटतात. तर काय काय भेटतंय आणि आम्ही काय काय खरेदी केलंय ते आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. मीही माझ्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा ठरवला आहे. काही कारणास्तव तो लेट झालाय, पण अजून रथसप्तमी आहे, तोपर्यंत करून घेता येईल. त्यासाठी मी आणि साहेब खरेदीला आलेलो. काहीतरी वाण द्यायचं असतं, ते वाण खरेदी करण्यासाठी. मग आम्ही या दुकानमध्ये आलेलो. तिथं आम्ही ह्या छोट्या गोष्टी बघितल्या, पण आम्ही यातलं काय खरेदी केलं ते तुम्हाला मी पुढं नक्की सांगेन. हे हळदी कुंकूचे पंचपाळ आहेत. खूप साऱ्या व्हरायटी इथं होत्या, वेगवेगळे प्रकार, लहान मोठे. पण मी माझ्या हळदी कुंकूच्या समारंभाला किंवा मी जेव्हा वैभव लक्ष्मीचं उद्यापन केलेलं, गुरुवारची उद्यापनं केलेली, त्यामध्ये मी असे हळदी कुंकू खूप दिलेले. त्यामुळं मला आता हे परत रिपीट करायचं नव्हतं. त्यासाठी मला दुसरं काहीतरी घ्यायचं होतं आणि तिथून मी ते खरेदी केलं. मी काय केलं हे माझ्या हळदी कुंकूच्या कार्यक्रम दिवशी तुम्हाला नक्की कळेल. तर त्यानंतर आम्ही दोघंही मानसी ड्रेसेसमध्ये आलेलो. मानसी ड्रेसेसच्या ॲडव्हर्टाईज मी फेसबुकवर खूप वेळा बघितलेल्या. तर म्हटलं की चला आपण एक तिथं ड्रेस घेऊया. तिथं आम्ही आलो. खूप छान छान ड्रेस होते, चांगले होते, कापड चांगलं आहे, थोडे कॉस्टली आहेत, पण मला इथले ड्रेस खूप आवडले आणि मी आणि साहेबांनी दोघांनी चॉईस करून 2 ड्रेस घेतलेही. त्यानंतर मी छोटासा असा व्हिडिओ घेतला माझा साहेबांसोबत. आणि तुम्हाला जर इथं खरेदी करायची असेल तर करू शकता. कापड खूप छान आणि ड्रेस पण खूप डिझाईन वगैरे खूप मस्त मस्त आहेत. त्यानंतर आम्ही बिल केलं आणि सरळ आलो हॉटेल रेड स्टोनला. फिरून भूकही खूप लागलेली, त्यामुळं साहेबांनी तर आल्याबरोबर पहिला मेनू कार्ड वाचायला सुरुवात केली. आम्ही दोघांनीही चिकन थाळी मागवली. इतकं सुंदर जेवण, क्वांटिटी, क्वालिटी, त्यात पांढरा रस्सा अप्रतिम, 1 नंबर जेवण आणि मला तर खूप आवडलं. पोटभर जेवण करून आम्ही घरी आलो तर अक्का आलेल्या नणगडच्या आमच्या ताई, त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. हा आमच्या ताईंचा मुलगा ओमकार आणि हा शिपमध्ये जॉबला असतोय. तर 6 महिन्यांनी घरी आलाय. तर आल्यानंतर त्याची आजी किंवा मी मामी आम्हाला हा भेटायला आलेला आणि खूप गप्पा झाल्या. त्यानंतर त्याच्या लग्नाची पण चर्चा सध्या आजकाल सुरू आहे, तर तो पण विषय एक होताच. त्यानंतर हा मी घेतलेला ट्रायपॉड, त्यावर तो आपला फोन लावून ट्राय करत होता. पोरगी बघा असली तर कमेंट करून सांगा, कोण असली तर पोरगी शीप मध्ये कामाला नक्की करा. पोरगी तेवढी बघा, चांगली गोरी बघा, बाकी काय अपेक्षा नाही. या छोट्याशा भेटीनंतर अक्का आणि ओमकार जायला निघाले. तर आमचा हा काळूडॉन वरून बाय करत होता, बघत होता. तर अक्कांना आम्ही बाय करतो. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा, म्हणजे पुढचे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि हळदी कुंकूचाही सेलिब्रेशनचा जो काही व्हिडिओ असेल तर तोही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तोपर्यंत पुन्हा भेटूया. धन्यवाद. काळजी घ्या.